पाहून घे आहे बुडी. हां किती चालू बुडी आहे. कामाच्या गोष्टी केल्या तर टिकतच नाही ते. हां कशी पळून जाते, कशी रस्ता काढून घेते अलग. हां आणि तोंडानं मुजोऱ्या करायला तर पुढं 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 होते. कामाच्या गोष्टी सांगितल्या थोडेसे, हे कामं करायचे आहेत, हे कामं करायचे आहे, मग येते जीवावर तिच्या. मग अशी चुपचाप पलटी मारून घेते. हां गोष्टी नको सांगू म्हणते मले. हो ना, तर एक काम नाही करू लागत ना, काही नाही. निरा गावात जाते ना, निरा तिकडे चुगल्या करत राहते. हां मैसून अशी मैसून तशी, मैसून कामं नाही करत. हां मग मैसून मला टायमावर खायला नाही देत, टायमावर प्यायला नाही देत. हां आयतं नाही देत. अशी मग गावात चुगल्या करते. तिला काय वाटते तर काय गावातल्या गोष्टी येत नाही माझ्याजवळ. हां पण आता आपण म्हणा काय बोलावं आता म्हाताऱ्या माणसाले. त्याच्यानं आपण काही एवढ्या गोष्टी कानीमानी घेत नाही. ऐकलं इकडून तिकडून ते सगळं सोडून देतो. हां आणि हे अशी वागते, ऐकत नाही ना काही नाही. आता तुम्ही सांगा, आता विचार करा बरं, एवढे सारे कामं करू नये. हां नीरा आपल्यालाच बोलणे भेटन तर मग कसा जीव होईल. असं वाटतं की इथून चाललंच जा, हां ऐकावंच नाही यायचं. हो ना, तर पण एक जीव असा वाटते आपले मायबापी गरीब आहे, काय फालतू त्याच्या उरावर जाऊन बसावं, काय फालतू त्याला टेन्शन द्यावं असं वाटते. त्याच्यानं इथं थांबा लागते, नाही तर मी ऐकायची वय काय यायची. गेली असं आता त्या पंचीच्या इथं. हां जाऊन करून तिथं कवाल्या. हो ना, तर नीरा इकडल्या आणि तिकडल्या गावातल्या हिच्या सुनीच्या तिच्या सुनीच्या अशाच गोष्टी करत राहते. बाकी कामच काय आहे ते दोघी जणीले. चला जाऊ द्या, करतो बापा आता कामं. लय कामं पडले आता घरात. सारे कामं एकटीलेच करावं लागते नोकरांनीसारखे. चला करतो कामं आता पटापट. तुम्ही सांगा बरं मित्रांनो, बरोबर आहे का असं. हां सारेचे सारे कामं सुनीच्या भरोशावर पाहिजे. काही ना काही कामात हातभार लावू लागा. हां एखाद्या कामात हातभार लावून नाही लागत. मै सासू तर नीरा आली इकडून तिकडून का आयता पाहिजे तिले. हां आयता आंघोळीले पाणी टाकून द्या, कपडे धुवून द्या. हां आयतं टाट वाढून द्या, सारे कामं करून द्या लागते तिले आयते. हां सुनीच्या जीवाचा विचारच नाही करत. बिचारी सकाळी 6 वाजतापासून उठते आणि रात्री झोपेपर्यंत कामच करत राहते म्हणून. हां ते नाही दिसत. नीरा कामं करायला लावते, एखाद्या कामात हातभार नाही लावत. हां मग तुम्ही सांगा बरं, लावून लागाव का एखाद्या कामात हातभार. जाऊ द्या आता, तुम्ही काय सांगायचे राहिले, आता तुमचं काय ऐकायची राहिली ती आता म्हातारी बुडी. हां आता थोडी म्हातारपणात सुधारायची राहिली. चला बा करतो कामं. आज ऊनही नाही तपून राहिली बटी. एवढे मोठे कपडे काढले मी धुवाले आणि आज आभाळाबळच आहे असं वाटून राहिलं का आज येते काय बाप्पा पाणी. हां आज वाढले पाहिजे बा एवढे कपडे. उद्या जा लागते मला घुमा फिराले. हां वाहिले नाही कपडे तर माहीत आपतच होईल मग तर. हां वाढून गेले पाहिजे कपडे आजच्या असतं. ऊनही नाही तपून राहिली चांगली कडक. जाऊ द्या चला, धुई करून वाढू टाकून देतो. वाहिले तर वाहिले, राहिले तर राहिलेले काले. काही रात्री पंख्यामध्ये वाढून जाते थोडेसे राहिले तर. पंची हा पंची, काय करून राहिली हो पंची. अमाय नंदाबाई होय काय. काही नाही हो नंदाबाई, कपडे काढले होते बा धुवाले. आता उद्या चालली मी गावले. आहे 4-5 दिवस आता गावले जातो म्हणतो. आता घुमा फिराले लय दिवस झाले, कुठं घुमा फिरायला गेले नाही. तर त्याच्यानं काढला बा टूर घुमा फिरायला जायचा. हां तर त्याच्यासाठी होई चालू आहे आता कपडे धुणं. बस ना, काय म्हणतो तू. बस सावलीत बस थोडीशी. हा काय कोणत्या गावले चालली हो तू. हां कोणत्या गावले चालली. अहो काही नाही, येतो म्हटलं थोडीशी भोपालवरून घुमून. हां भोपालला चालले घुमाले माझ्या बहिणीच्या गावले. तिथं माझी बहीण राहते भोपालमध्ये. हां तर जातो म्हणतो ना, घुमून येतो 3-4 दिवस. लय दिवस झाले कुठं गेली नाही घुमा फिराले. घरात मेळासारखं वाटते. हां लय दिवसाचं माझ्या बहिणी संग भेट नाही आहे माई. तर त्याच्यानं विचार केला चला म्हटलं 4-5 दिवस मस्त भोपालले जावा, घुमणं फिरणंही होते आणि त्याच बायण्यानं भेट येऊन जाते म्हटलं. त्याच्यानं चालू आहे बा उद्याची तयारी करणं. उद्या जातो इथून मग. हा काय चांगलं आहे ना. जाय बेटे जाय, घुमून फिरून ये मस्त. काय बाकी कामधंदे तर चालूच राहते वर्षभर. एखादा डाव तर घुमून फिरून या. बस ना तू, बस सावलेत तर बस. काय म्हणतो ते तर सांग. अहो काही नाही, अशी झाली होती मी, काही काम गिम नाही होतं. आता घरी बोर होऊन राहिली होती. म्हटलं आता जेवण खाऊन झालं. म्हटलं काय करावं बा, घरी बोर वाटून राहिलं होतं. हां त्याच्यानं म्हटलं चला थोडंसं पंचीला भेटून या म्हटलं. पंची संग करावं म्हटलं थोड्याशा गोष्टी माता इकडच्या तिकडच्या. हां मग मस्त गेलं घरी 12-1 वाजता झोपच काढणं आहे मस्त 3-4 वाजेपर्यंत. हां हाव काय काल काय झालं तो नंदाबाई. हां काल काय झालं सकाळी भल्ला आवाज ये बा त्या घरून. हां पहिले त्या पुराचा आवाज आहे, त्या पुराचा ना त्या सुनीचा भांडण केल्यासारखा. आणि 5 मिनिटानं तुझ्या आवाज आला. तुझ्या आवाज की जास्त काही आला नाही, थोडासाच आवाज आला. हां तो काही भनकलं होतं काय सुनी संग. हां काही झगडा झाला होता तुमचा, आवाज येऊन राहिला होता इथपर्यंत. काय सांगू आता तुले, बिचारी माई सूनच तशी आहे. हां नीरा कामचोर आहे. कामं करायला जीवावर येते तिच्या. कामं दिसले तर आलं जीवावर, कामं दिसले तर आलं जीवावर. हां कामासाठीच ते तनपन होत राहते घरात. हां मग हे एवढे कामं मलेच करा लागते, तेवढे कामं मलेच करा लागते. मग कोणी हात नाही लावू लागत, कोणी काही नाही. हां सारेचे सारे कामं मलेच करा लागते. हां अशी तशी चालू राहते तिचं. तशीच आहे ते जीवकाडी भावना तर यल्ल्यावानाची. इतराले सांगा तिले फक्त. हां कामं करायला जीवावर येते. कामाचं नाव घेतलं का मग बापा, कामाचं नाव घेतलं का तिच्या तर चांगल्याच जीवावर येते. हां हो ना, तर काय करतो नंदाबाई, आजकालच्या सुनाच तशा आहे. कामं म्हटले का त्याच्या बल्ल जीवावर येते. हां कामं करायला जीवावरच येते त्याच्या आजकालच्या सुनाईले. मोबाईलमध्ये सिरियला पाहिले ते इंस्टाग्राम काय होतं. हां ते पाहिले काही नाही वाटत त्याला. हां त्याला रात्र दिवस ते इंस्टाग्राम पाहायला लावा तर पाहते. हां एक काम सांगितलं 5 मिनिटाचं तर काम करत नाही. काम जीवावर येते त्याच्या.
नाही तर काय हो, निरेला त्या फेसबुकवर शिरेला पाहत राहते, कामधंदे समजत नाही ना काही नाही. अरे शिरेला पोट भराचं राहिलं का यायचं? वाटत तर नाही हो तू इसून अशी काम चोर आहे म्हणून. हा काही यावा तर मस्त या बाई बसा, हा या काकू बसा, पाणी घ्या, चाय बनवतो, नाश्ता बनवतो, हा अशीच करत राहते. हा वाटत तर नाही बा चेहऱ्यावरून का बा एवढी काम चोर आहे म्हणून. तसेच राहते हो पंची बाई, काही काही लोक तसेच राहते, नाव वाटूच नाही ते चेहऱ्यावरून. हो ना, ते एवढे गोल गोट्यासारखे राहते. हा काहीच्या काही. हो ना तेच तर ना. हा काही यावा तर मस्त बसा, बसा चांगली मानाधानानच बोलते. बसा काकू, बसा मोठ्याई, हा अशीच बोलते ना ते. हा चाय बनवतो, नाश्ता बनवतो, तिकडल्या गोष्टी सांगते. हा मग असं वाटत तर नाही बा एवढी कामचोर आहे म्हणून ते. अहो काय सांगू बाई तुले, काय सांगू तिले म्हणा का बा पाणी टाकून दे आंघोळीले, तर पाणी नाही टाकून दे. हा कपडे धुई म्हणावं तर कपडे नाही धुत. हा आता सकाळी काय ज्यानं भनकलं यायचं, काल दिवसभर कपडेच नाही धुतले तिनं. हा काल कपडे काय, काल काहीच कामं नाही केले, सारेचे सारे कामं तसेच ठेवले. हा ना आज जायचं होतं माझ्या पोराले साक्षगण आले. साक्षगण आहे का लग्न आहे म्हणे बा मित्राच्या मित्राचं, तर जातो म्हणे, तर त्याच्यासाठी भनकलं द्यायचं. कालच टाकले होते त्यानं सारे कपडे त्याचे धुवाले. हा का बा आज बायको धुवून टाकाल, उद्या तेच नवीन कपडे घालून नाही. हा तर हिनं धुतलेच नाही बटे कपडे पूर्ण तसेच ठेवले. हा मग भनकणार नाही काय तो. मग आला सकाळी सकाळी लागला मग भांडायला तिच्या संग. मग तो कामं नाही करत ना, कपडे नाही धुत ना, असं नाही धुत ना, तसं नाही धुत. आता साक्षगणाला जायचं आहे, नवीन कपडे कुठं आहे काय आहे, काय घालू ना काय नाही, असा करत होता मग तो. हा मग त्याचं बी बरोबर नाही का, आता काल दिले होते कपडे धुवाले, तर मग काल धुवायला नाही पाहिजे होते काही ना. बापा चांगलीच जीव काढी आहे मग तर. हा चांगलीच जीव काढी आहे नंदाबाई तू सुनतो. एवढी बी जीव काढी सुन नाही पाहिजे बापा. आजकालच्या सुनीनं तर मस्त दनरप्प कामं करावं. हा जवानसारख्या जवान सुना चांगल्या कामं धंदे नाही करावं काय. हा म्हाताऱ्या सासूपासून अपेक्षा ठेवते का बाईनं कामं केले पाहिजे. हा मग हो ना, तर तेवढीचे कामं करणं काय हे आहे काय, आपण काय केले नाही काय. आपण जेव्हा सुना होता तेव्हा आपण साऱ्या घराचे कामं केले. याच्या वक्ती तरी घरात कोणी राहत नाही. हा सासू सासरा नवरा न बस बायको, हा जास्तीत जास्त लेकरं एवढेच जण राहते. हा आणि आपल्या टायमात तर किती लोक राहे. हा पूर्ण 2-3 कुटुंब एकत्र राहिल्यासारखे राहे ना. मग एवढ्या साऱ्या जणांचं करा लागे, तर मग तवा नाही आहे का आपल्या जीवन. आपण जसं करत होतो तवा, आणि याच्यात थोडेसे कामं झाले का थोडेसे कामं जीवावर येते यायच्या. कशा सुना आहे आजकालच्याचं. तशाच राहते बापा ह्या सुना, तशाच राहते. हा आता तुले सोनीन ना तेव्हा समजन तुले. आता तुला काही वाटून नाही राहिलं आता सून नाही आहे तर. हा आता त्या पोराचं मयंकचं लग्न करशील तू, तर मग समजन तुले तर बा कशा राहते सुनानं, काय राहते म्हणून. नाही तर काय हो बाई, पाटलाची बी सून तशीच आहे म्हणते. हा ते येते ते पाटलीन बाई ते सांगते का बा कामं नाही करत म्हणते, काही नाही. हा 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपूनच नाही उठत म्हणते. उठली का पहिले मोबाईल पाहते, मग आरामात ब्रश करते, मग आंघोळ करते. हा मग 11 वाजता कामाला लागते म्हणते. हा तोपर्यंत नवरा ड्युटीवर चालला जाते. आता माय हाय म्हणून नवऱ्याचा डब्बा गिब्बा नाश्ता पास्ता बनवून देते. हा आणि माय नाही राहिली असती तर मग मार नसता खाल्ला काय मग. हा मग नवरे मारते तर मग म्हणते बेकार आहे म्हणते नवरे. हा अशा सून आहे आजकालच्या. हे पण घराने सांगत राहते मै सून अशी आहे तशी आहे, कामं नाही करत न असं तसं, काही बोलावते निरा टवकेत देत राहते म्हणते, रोख्यानं बोलते असं तसं बम सांगते ते बी. नाही तर काय हो. हा बरोबर आहे, सुनाच तशा राहते. यायले तर चांगलं बोललं पाहिजे. हा आणि थोडंसं बोललं का कसा तनखरा येते मग सुनायले. थोडंसं बोललं का चालली मग मी गावले येईन, मग भावाले फोन लावतो ना, बाबाले फोन लावतो, आणि बहिणीले फोन लावतो ना, आईले फोन लावतो करणं चालू होऊन जाते. हा थोडंसं काही झालं तर. हा यायले तर असं आहे बापा एकदम जोजूबासारखं ठेवा लागते. हा हो ना, तर नाही थोडंसं काही भिनकलं तर चालल्याच जाते. हा राहते मग नवरे इकडे तसेच. अशा राहते बा सुना. म्हणून कसं आहे गती सांभाळून घ्या लागते त्याला. मी तर बा मुजोऱ्या करतच नाही सोनी संग. हा ते मुजोऱ्या करायला आली का मी गाय पासून जातो. तू हुशार आहे हो नंदाबाई, हुशार आहे तू. हा मस्त अल्लग सल्लग राहायचं. हा अंगाले धक्काही नाही लागू देत तू हुशार आहे बा. आता काही विषय आहे काय. हुशार म्हणजे हुशारच राहा लागते बा, आजकाल हुशारच राहा लागते. चल मग करतो कामं गे, मग राहून नाही ते कपडे लागते धुवाचे ना, अजून बाकीचे कामं असं. हा कर कामं पटापट न पाय मग काय तर उद्या जातो म्हणतो तर कर तयारी मग. हो बा नंदाबाई धुतो आता का कपडे वपडे धुतो ना, अजून बाकीचे कामं आहे. हा अजून पॅकिंग करायची आहे तर करून घेतो बापा. मग उद्या चाललो आम्ही, तर मग काही टाइम भेटणार नाही. भेटतो मग तुला तिकडून आल्यावर. ठीक आहे ना, चाल मग कर बा काम, येतो मग मी.